सध्याच्या वातावरणात सतत बदल निर्माण होत आहेत। त्यातच 13 मे रोजी बदलापूरसह अनेक शहरात जोरदार वाऱ्यासह गारपिटीचा पाऊसही झाला। यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, तर विद्युत पुरवठाही खंडित झाला आणि या सर्वांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागला। मान्सून पूर्व न घेतलेल्या काळजीमुळे अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीला बदलापूरकरांना सामोरे जावे लागले। मान्सून पूर्व ज्याप्रमाणे शहरात नालेसफाई करण्यात येते ती सुद्धा अजूनही झाली नाही। त्याचप्रमाणे महावितरणाच्या माध्यमातून व नगर परिषदेच्या सहाय्याने झाडे छाटणी देखील होणं गरजेचं असतं। झाडे छाटणी न झाल्यानं 13 मे रोजी अवकाळी पावसामुळे व वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली। यातच स्टेशन परिसरातही भले मोठे झाड पडले। या घटनेमुळे तब्बल 35 ते 40 दुचाकींचे मोठे नुकसान झाले होते। काही ठिकाणी वाहनांवर तर काही ठिकाणी घरांवरही झाडे पडली, तर काही ठिकाणी वीज वाहिन्यांवर झाडांच्या फांद्या किंवा झाडे उन्मळून पडल्यामुळे अनेक ठिकाणी 48 तासांहून अधिक वीज पुरवठा खंडित झाला होता। त्यामुळे महावितरणाच्या माध्यमातून झाडे छाटणी वेळीच पूर्ण झाली असती तर नक्कीच ही परिस्थिती उद्भवली नसती असं मत नागरिकांनी व्यक्त केलं आहे। प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे, आपले बदलापूर।